तर गुड आफ्टरनून ऑल. माझं नाव अयूब पिंजारी, आशादीप कॉम्प्युटर्स या संस्थेचा मी संचालक आहे. तर आपण आज डी-एड किंवा डी-सी-एड या कोर्सबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दल एक छोटंसं मी प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे सगळं तुम्हाला सांगतो मी. त्यापूर्वी तुम्हाला मी त्याचा सिलेबस पण दाखवतो. अजूनही काही लोक जॉईन होत आहेत म्हणून मी थोडंसं थांबलो होतो. तुम्हाला वाटतं अजून पण वेट करावे का अजून 5 मिनटं, कारण जॉईनिंग होत आहे. विषय जो आहे तो आहे डी-सी-एड किंवा डी-एड इन आय टी. तो नॉर्मली डी-एड इन आय टी हा जो कोर्स आहे तो अशासाठी डिझाईन केलेला आहे की 1ली ते 9वीचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे बिलो 10 स्टँडर्ड, आपण 10वीच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली एम-एसाठी कोर्स तर देतोच आहोत. तर त्याच्या खालचे जे विद्यार्थी आहेत ते जर आपल्याकडे आले तर त्यांनासुद्धा आपण तोच कोर्स देतो आहे. पण त्याच्याऐवजी त्यांच्याकरता अधिक चांगले कंटेंट आपण देऊ शकतो, त्यांना अधिक चांगलं नॉलेज देऊ शकतो. आणि एक विद्यार्थी आपल्याकडे 1लीला असताना आला तर तो जवळजवळ 9वीपर्यंत म्हणजे 9 वर्ष तुमच्याकडे राहील आणि मग 10वीला सुद्धा तो आल्यानंतर तो तुमच्याकडे एम-एसाठी करणारच आहे. तर एक विद्यार्थी आपल्याकडे बरोबर 9 वर्ष राहू शकतो. तर असं काय आपण जर प्लॅनिंग केलं आत्तापासून तर इथून पुढचे 9 वर्ष आपण काय करतो, आत्ताच टार्गेट लावून ठेवतो आहे. तर या पद्धतीने आपण जर का आत्तापासून जर आता 1लीचा वर्ग फुल भरून घेतला आपण, तर इथून पुढं 9 वर्ष ती मुलं आपल्याबरोबर राहणारच आहे. तर असं एक नियोजन करता येईल. तर या हेतूने हा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. त्या कोर्समध्ये आपण काय केलेलं आहे, 1ली, 2री, 3री, 4थी ही जी मुलं आहेत ती लहान मुलं आहेत. त्या विद्यार्थ्यांना आपण व्हिडिओ बेस्ड ट्रेनिंग देऊ शकत नाही की ट्युटोरियल बघा आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहून सोडवा, असं काय होऊ शकणार नाही. तर हे जे विद्यार्थी आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना शिकवण्यासाठी आपल्याला स्टाफचीच नेमणूक करावी लागणार आहे. तर अपेक्षा अशी आहे की स्टाफने ह्या लहान मुलांना प्रत्येक स्टेप समजावून सांगणं आवश्यक आहे. मग ही जी मुलं आहेत, लहान मुलं जी आहेत, त्या मुलांना अगदी 1ली 2रीची मुलं असतात एवढी लहान असतात की त्यांना तुम्हाला एक गोष्ट 100 वेळा समजून सांगावं लागणार. अशा केसमध्ये तुम्ही जर त्यांना वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट असे विषय शिकवले तर त्यांना खूप अवघड जाणार आहे. मग यासाठी मी थोडा विचार करून इतर सिलेबस पाहिले, मी CBSE ICSE बोर्डचे सिलेबस पाहिले आणि ते सगळे पाहून मी छानपैकी सिलेबस तयार केलेला आहे की 1लीला आपण काय शिकवू शकतो, 2रीला काय, 3रीला काय, 4थीला काय. आणि विशेष म्हणजे हे आम्ही शाळेमध्ये रन करून सुद्धा प्रोग्राम पाहिलेला आहे. तर ह्याला चांगला रिस्पॉन्ससुद्धा मिळतो. आणि आपल्याकडं बिझनेस प्लॅन असा आहे की आपण 3 प्रकारे बिझनेस करू शकतो. ते 3 प्रकार कोणकोणते आहेत हे पण समजावून घेऊया. पण त्यापूर्वी सर्वात अगोदर आपण काय करूया, तर पहिल्यांदा सिलेबस पाहूया की सिलेबस नेमका काय आणि कसा आहे. मी 1लीपासून तुम्हाला दाखवतो. इथं मी प्रेझेंटेशन ओपन करतो आणि बघा इथं मी त्याचं नाव दिलेलं आहे डी-एड इन आय टी. बऱ्याचशा ठिकाणी डी-सी-एड, डिप्लोमा इन कॉम्प्युटर एज्युकेशन हा शब्द वापरला जातो. तो कोर्स माझ्याकडे आहे, परंतु तो कोर्स वेगळा ठेवला आहे मी. आणि डी-सी-एड इन आय टी हा कोर्स वेगळा ठेवलेला आहे. दोन्ही कोर्स मी वेगळे ठेवलेले आहेत. डी-सी-एड या कोर्समध्ये आम्ही मग टॅली, त्याच्यानंतर मग DTP, मग स्पोकन इंग्लिश, प्रोग्रॅमिंग असे त्यांना वेगवेगळे विषय एकत्र शिकवतो. परंतु हे डी-एड इन आय टीमध्ये मग आपण फोकस टोटली केलेला आहे की 1ली ते 9वीच्या मुलांना जो सिलेबस शिकवायचा आहे तो सिलेबस आपण आपल्या शिक्षकांना सुद्धा शिकवणार आहोत. मग त्या कोर्समध्ये आपण तेच शिकवणार आहे जे विद्यार्थ्यांना डायरेक्टली शिक्षकाने शिकवणं आवश्यक आहे. तो सिलेबस तुम्हाला मी आता दाखवतो. छान मॅडम, तुम्ही जॉईन करून घ्या. अजूनही काही लोक जॉईन होत आहेत, तेवढं प्लीज जॉईन करून घ्या. मी आता स्क्रीन बदलणार आहे, स्क्रीन बदलायला मला दिसणार नाही. ठीक आहे, ओके. तर हे आपलं मी मुद्दाम इथं कोर्सचं नाव तुम्हाला सांगितलं की काय कोर्सचं नाव ठेवलेलं आहे. मग मी तुम्हाला दाखवतो की 1लीचा जो वर्ग असणार आहे त्याला आपण काय शिकवणार आहोत, तर बेसिक पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर हे चित्रमय त्यांना शिकवणार आहोत आपण. सिम्पल लेटर्स म्हणजे ABCD ही जी अक्षर आहेत ना त्याच्याबद्दल बोलतोय मी. ते अक्षरं टाईप कशी करायची, थोडक्यात कीबोर्डिंग त्यांना शिकवणार आहोत. मूव्ज द माऊस म्हणजे माऊसची मुवमेंट कशी करायची हे शिकवणार आहोत. आणि गेममधून त्यांना आपला संगणक वापरायला शिकवायचं, जसं लाईक हे पझल त्यांना शिकवणार. बेबी वर्ड प्रोसेसर नावाचं सॉफ्टवेअर आहे. टक्स्ट पेन नावाचं सॉफ्टवेअर आहे. डेस्कटॉप त्यांना हाताळता आला पाहिजे. डेस्कटॉप म्हणजे डेस्कटॉपचे आयकॉन्स वगैरे ओळखता आले पाहिजेत. मीडिया प्लेअर, VLC प्लेअर आणि लर्न फ्रॉम गेम्स असं आपण जवळजवळ 34 लेसन्स तयार केलेले आहेत जे विद्यार्थ्यांना वर्षभर पुरणार आहेत. त्याचं पण तुम्हाला मी नियोजन सांगतो की वर्षभराचं नियोजन कसं करायचं आहे. आता फक्त सध्या सिलेबस वाचून घेऊया. तर तुम्हाला हवं असेल तर पेज मी पुन्हा एकदा रिपीट करेन. ह्याला फर्स्ट, त्याच्यानंतर आपण सेकंड इयरला बघूया काय आहे. हे सेकंड इयर, 2री इयर त्याला. तर मराठी मीडियम आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेला सेम असणार आहे. कुठलाही CBSE बोर्ड असो किंवा SSC बोर्ड असो त्यांना सिलेबस सेम असणार आहे. सेकंड इयरला विद्यार्थी गेला की त्याला आपण काय शिकवणार आहोत, मॅथ्स गेम,
त्याच्यानंतर लॉजिक गेम्स, इथं आपण त्यांना लॉजिकच्या अनेक गोष्टी शिकवणार आहोत. त्याच्यानंतर इनपुट आउटपुट डिव्हायसेसची माहिती, फाईन आर्टचे सॉफ्टवेअर्स आहेत, त्याच्यानंतर म्युझिकचे काही सॉफ्टवेअर्स आहेत की नोट्स तयार करण्यापासून कंपोजिशन बनवण्यापासून त्यांना आपण या गोष्टी शिकवणार आहोत. कीबोर्डची ॲक्टिव्हिटी आणि टेक्स्टचं एडिटिंग शिकणार आहोत. तर हे सगळं जवळजवळ वर्षभर पुरेल असा सिलेबस मी तयार केला, त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. तर आहे सेकंड इयरला. म्हणजे हे नुसतं बघूनसुद्धा तुम्हाला वाटलं की अरे मी विद्यार्थ्यांना सहज शिकू शकतो, दॅट्स ओके. माझा काय प्लॅन आहे, मी स्टाफला ट्रेनिंग देणार आहे. स्टाफने व्यवस्थितपणे लर्न केलं तर हाऊ टू डिलिव्हर हे त्याला शिकता येईल. त्याच्यानंतर मग आपण थर्डला जाऊया, तिसरी इयत्ता. इथं आपण त्यांना पेन ब्रश शिकवतोय, काही एक्सपेरिमेंट त्यांना शिकवतोय, आयडेंटिफाईंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर त्याचे काही लेसन त्यांना देतोय, आयकॉन्स त्यांना ओळखता यायला पाहिजेत. त्याच्यानंतर स्टार्ट बटनचा उपयोग, रिसायकल बिन, वर्डचं इंट्रोडक्शन इथं आपण घेतोय. थर्डमध्ये आपण इंट्रोडक्शन आहे फक्त, अतिशय बेसिक वर्डमधल्या काय गोष्टी घेतोय आपण. त्याच्यानंतर अल्गोरिदमवरती त्यांना वेळ देतोय आपण. अल्गोरिदम तयार करणे यासाठी, म्हणजे स्टेप बाय स्टेप थिंकिंग, आणि स्टेप बाय स्टेप थिंकिंग केल्यानंतर त्याची मांडणी कशी करायची, म्हणजे प्रोग्रामिंगचं बेसिक आपण तिसरीला असतानाच घेतोय. त्याच्यानंतर प्रोग्रामिंगचं इंट्रोडक्शनसुद्धा आपण घेतोय. तर प्रोग्रामिंगचे बेसिक प्रोग्रामिंग आपण लँग्वेज त्यांना शिकवणार आहोत. तिसरीला इंट्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर आपण चौथीचा सिलेबस पाहूया. चौथीलासुद्धा काही गेममधून त्यांना गोष्टी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर काही मेमरी गेम त्यांना दिलेले आहेत. मग आपण त्यांना स्क्रॅच प्रोग्रामिंगचं इंट्रोडक्शन करतोय. त्या स्क्रॅच प्रोग्रामिंग तुम्हाला तर ऑलरेडी माहिती आहे, स्क्रॅच प्रोग्रामिंग त्या गोष्टींना शिकवतोय आपण. मेसचं प्रोग्रामिंग शिकवते, सुडोको, चेस, टक्स मॅथ, ही काही सॉफ्टवेअर्स आहेत ते विद्यार्थ्यांना सहजपणे वापरता आले पाहिजे, हाताळता आले पाहिजेत. त्याच्यानंतर रोबोट एक्सरसाइज ही स्क्रॅच प्रोग्रामिंगमधूनच शिकवतो आपण त्यांना. आणि लॉजिकल थिंकिंग काय असतं ते इथं आपण चौथीला असताना शिकवतो. इथं बघा लॉजिक शिकवलं आपण चौथीला असताना. त्याच्यानंतर तिसरीला असताना त्यांना अल्गोरिदम शिकवलेला आहे, आणि दुसरीला असताना त्यांना आपण लॉजिकच्या काही गेम दिल्या होत्या. तर टप्प्याटप्प्याने विद्यार्थी पुढे पुढे लर्न करत चाललेले आहेत. तर चौथीला आपण त्यांना लॉजिकल थिंकिंग शिकवतोय. हे सगळं प्रोग्रामिंगचा बेस आहे. त्याच्यानंतर आपण फिफ्थ स्टँडर्डचा सिलेबस बघूया. फिफ्थ स्टँडर्डला आपण स्क्रॅच प्रोग्रामिंगचे काही इतर लेसन्स समजून घेणार आहोत. त्यांना आपण ॲनिमेशन शिकवणार आहोत. स्क्रॅच प्रोग्रामिंगमधून ॲनिमेशन शिकवणार आहे आपण. त्यातलंच आपण त्यांना गेम बनवायला शिकवणार आहोत. मग काही त्यांना सिम्युलेशन बनवायला शिकवणार आणि स्टोरी टेलिंग करायला शिकवणार. हे सगळं स्क्रॅच प्रोग्रामिंगमधलंच आहे पाचवीला असताना. त्याच्यानंतर मग आपण त्यांना स्टेप वाईज गॅदरिंग इन्फॉर्मेशन कशी गॅदर करायची त्याचे काही सॉफ्टवेअर्स त्यांना शिकवायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांना ऑर्गनायझिंग विथ लिस्ट अँड टेबल हा वर्डमधली लेसन आहे, की वर्डमध्ये टेबल कसे क्रिएट करायचे, नंतर लिस्ट कशी बनवायची, त्यांना ऑर्गनाईज कसं करायचं, इनपुट अँड व्हेरिएबलचे टाईप्स त्यांना शिकवणार आहोत. इंटरनेटवरती सर्च कसं करायचं हे शिकवणार आहोत. आणि ईमेल त्यांना करता यावी यासाठी काही बेसिक लेसन त्यांना आपण शिकवणार आहोत. हे सगळं आपण पाचवीला शिकणार आहे. हे संपूर्ण वर्षाचा सिलेबस बरं का, जे काय सांगतोय मी हे संपूर्ण एका वर्षाचा सिलेबस आहे. विद्यार्थी आला 4 दिवस बसला किंवा महिनाभर बसला आणि गेला असं नाही आहे. तो विद्यार्थी पहिलीला आहे ना, तर तो वर्षभर आपल्याला येऊन शिकणार आहे. त्याच्यानंतर मग आता 6वीचा सिलेबस बघूया आपण. 6th स्टँडर्डला आपण वर्डमध्येच काही टेबल वगैरे क्रिएट करणे आणि त्यात कंटेंट टाकणे शिकवणार आहोत. इंटरनेटचे सेफ्टीचे रूल्स आहेत. ब्रेन स्टॉर्मिंग त्यांना शिकवणार आहोत. ग्रुप डिस्कशन त्यांना शिकवणार आहोत. माइंड मॅप आहे. त्याच्यानंतर स्मार्ट अँड शेपचा उपयोग त्यांना शिकवणार. इथं पॉवर पॉईंटचं आपण त्यांना इंट्रोडक्शन देतो आहे. त्याच्यानंतर ऑडिओसिटी किंवा GIMP इमेज एडिटर हे वापरायला शिकवणार त्यांना आपण. प्रेझेंटेशन कसे बनवायचे, प्रेझेंटेशनचं लॉजिक काय असतं, त्याच्यानंतर कॉपीराईट. एकच मिनटं, फोन येतोय तो ऑफ करून घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ लॉजिक ऑफ प्रेझेंटेशन त्यांना शिकवलं जाईल. कॉपीराईटबद्दल त्यांना माहिती दिली जाईल. आणि मग इथं प्रोग्रामिंगचा आपण परत एक बेस घेतोय, तो म्हणजे काय, फ्लो चार्ट. अल्गोरिदमची पुढची अवस्था असणारे फ्लो चार्ट असणार आहे. बरं, फ्लो चार्ट शिकून झाला की त्यांना आपण बेसिक प्रोग्रामिंग पण शिकवतोय. बेसिक ही एक लँग्वेज आहे. अगदी सुरुवातीला बेसिक लँग्वेज शिकवली जात होती, पण आता शाळेमध्ये या लँग्वेज शिकवल्या जातात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच नसतं, डायरेक्टली सीला लर्न करायचा प्रयत्न करतात. पण बेसिकमध्ये बऱ्याचशा कमांड विद्यार्थी अगोदर शिकला तर त्यांना मग सीमध्ये किंवा जावा पुढचे लेसन शिकताना खूप सोपं जातं. तर बेसिक प्रोग्रामिंग हे आपण लँग्वेज त्यांना शिकवतोय. हे याला 6वीचं सिलेबस झाला. उसके बाद आता आपण 7वीकडे वळूया. 7वीमध्ये आपण इनसाइड द कॉम्प्युटरचे इतर जे पार्ट्स असतात पेरिफेरल असतात त्याच्याबद्दल माहिती देतोय आपण त्याला. थोडक्यात आपण इथं कॉम्प्युटर हार्डवेअर कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतोय.
त्याच्यानंतर त्यांना आपण इमेज एडिटिंगबद्दल माहिती देतो की इमेज एडिटिंग कशी करायची. एक सॉफ्टवेअर आहे इंकस्पेस नावाचं, ते आपण तिथं वापरतो. त्याच्यानंतर काही ॲडव्हान्स प्रेझेंटेशन स्किल आहे, कारण आतापर्यंत विद्यार्थी पॉवर पॉईंट शिकून आलेला असणार आहे 6वीतून. आता इथं त्याला आपण ॲडव्हान्स प्रेझेंटेशन स्किल शिकवतो आहे. तिथं डिझायनिंग एफ एम आर म्हणजे वरच्याच काही असाइनमेंट आहे ते पण घ्यायचे असतात डिझायनिंगचे. त्याच्यानंतर कंटेंट शेअरिंग कसं करायचं हा त्या सिलेबसचा भाग आहे. इंटरनेटचा उपयोग करून कंटेंट शेअरिंग कसं करायचं, डेटा ॲनालिसिस कसं करायचं हा एक्सेलचा काही भाग तिथं शिकवणार आहोत आपण. पाय चार्ट्स त्यांना बनवायला शिकवणार. आणि फॉस म्हणजे जे ओपन सोर्सेस सॉफ्टवेअर्स असतात त्याचा उपयोग कसा, फ्री ओपन सोर्सेस सॉफ्टवेअर्स. एक मिनटं जॉईन करून घेतो, काही लोक जॉईन होतात अजून पण. तर फ्री अँड ओपन सोर्सेस सॉफ्टवेअर्स कसे फाइंड आउट करायचे, कसे इन्स्टॉल करायचे, त्याचा उपयोग कसा करायचा हे ते पण शिकतोय. त्याला फॉस असं म्हणतात. हा सिलेबसचा भाग आहे. त्याच्यानंतर बेसिक प्रोग्रामिंगचा पुढचा घटक, इथं त्यांना आणखी काहीतरी 30 प्रोग्राम्स बनवायला शिकवणार आहोत आपण. इथं कमीत कमी 30 प्रोग्राम आहेत. तर 7वीला पण आपण 20 प्रोग्राम घेतोय, 6वीला पण 20 घेतोय, 8वीला असताना ते पुढचे 30 प्रोग्राम, असे टोटल त्यांना 50 वेगवेगळे प्रोग्राम्स 7वीपर्यंत माहिती असणार आहेत. त्याच्यानंतर 8वीला आपण वेब व्हिजिटिंग कसं करायचं त्याचे काही रूल्स त्यांना शिकवणार आहोत. इंटरनेटच्या इतर काही घटकांकडे त्याचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे ते आपण शिकवतोय. विद्यार्थ्यांना इनक्रिप्ट कसं करायचं, त्याचं डिक्रिप्ट कोड कशी करायचे हे शिकवलं जाईल, कारण पुढे गेलं तर कदाचित त्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ह्याचा उपयोग करावा लागतो. जरा आस्की कोड म्हणतात ना, आस्की कोडचं रूपांतर आपल्याला इनक्रिप्ट आणि डिक्रिप्ट कोडमध्ये करता येतं. त्याच्यानंतर सोशल नेटवर्किंग म्हणजे आपण विकिपीडिया वगैरे त्यांना शिकवणार आहोत. ब्लॉग त्याला बनवायला शिकवणार आहोत. ब्लॉगला पोस्ट कसं करता हे शिकवणार आहोत. गुगलची वेबसाईट कशी बनवायची हे त्याला शिकवलं जाईल. त्याच्यानंतर इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी या बेसचे काही त्याला लेसन दिले जातील. म्हणजे प्रत्येकाची वेबसाईट त्याची वेगळी दिसली पाहिजे, ब्लॉग्स प्रत्येकाचा वेगळा असला पाहिजे, एकमेकांना कॉपी ते करणार नाहीत. बायनरी नंबर सिस्टीम्स याच्याबद्दल त्याला शिकवलं जाईल. डेस्कटॉप सपोर्ट सिस्टीमबद्दल शिकवलं जाईल. आणि बेसिकची पुढचंही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बेसिक 256. तुम्ही गुगलवर सर्च केलं की इझिली हे सॉफ्टवेअर मिळून जातं. तर बेसिक 256 हे सॉफ्टवेअर त्याला आपण शिकणार आहोत. हे प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर आहे. आणि त्याच्यानंतर मग डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे ॲक्सेसचा उपयोग करून आपण डेटाबेस कसा क्रिएट करायचा आणि तो कसा जतन करायचा हे पण शिकवणार आहोत. तर तसं पाहायला गेलं तर 8वीपर्यंतच प्रायमरी शाळा असणार आहे, परंतु आपण 9वीचा लेसन पण त्याच्याबरोबर देतोय. तर 9वीला पण मी त्यात कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर 9वीला आपण इंटरनेट बेसिक घेणार आहोत, सायबर सिक्युरिटी घेणार आहोत, म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्सेप्ट ऑफ सायबर क्राईम. ह्या दोन सायबर क्राईमचं पूर्ण लेसन त्यात मी शिकायचा प्रयत्न करतोय. पायथन हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ती पूर्णपणे त्यांना शिकवतोय. त्यामध्ये 50 स्क्रिप्ट त्यांना शिकवतोय आपण. 50 स्क्रिप्टमध्ये आपण त्यांना लॉजिक बिल्ड करण्यापासून तर अंडरस्टँडिंग लँग्वेजपर्यंत सगळ्या गोष्टी कव्हरअप करून घेतोय. 2D ॲनिमेशनची त्यांना आपण ओळख करून देणार आहोत. तर अशा प्रकारे हे 1ली ते 9वीच्या वर्गासाठी आवश्यक असणारे सगळे कंटेंट तयार करून घेतलेले आहेत. तर दिसतं कसं सॉफ्टवेअर ते पण तुम्हाला दाखवतो मी. इथं तुम्हाला दाखवतो बघा. हे असं असणार आहे जे माझ्या सॉफ्टवेअर वापरतात त्यांना माहिती आहे. सिस्टीम एकाच PC वरती ते इन्स्टॉल करायचं असतं आणि सगळ्या PC वरती नेटवर्कद्वारे लॅनमधून ते चालतं. तर असं जे कॉम्प्युटर मस्ती नावाचं एक आपण पेज त्याला बनवलेलं आहे. 1ली ते 9वी मराठी आणि इंग्लिश मिडियमचे कॉम्प्युटर सायन्स कोर्स असं त्याला नाव दिलेलं आहे. मी तुम्हाला काही सिलेबस ओपन करून दाखवतो. ते 1ली आहे, फर्स्ट स्टँडर्ड. तर त्याच्यामध्ये साधारणतः येतं बघा 34 लेसन मी तयार करून दिलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं हे स्टाफला मी स्वतः शिकवणार आहे. म्हणून मी ट्रेनिंगची फी घेणार आहे, सॉफ्टवेअरची फी घेणार आहे. एकदा स्टाफला या गोष्टी कळल्या की स्टाफने आपल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी बेसिकपासून सगळ्या गोष्टी त्यांना अगदी कसं काय, अगदी गेमसुद्धा मुलांकडून कशी खेळून घ्यायची हे पण मी शिकवणार आहे, की जेणेकरून विद्यार्थी परत यायला पाहिजे. हे 3rd स्टँडर्ड आहे. या स्वरूपामध्ये मी ईच अँड एव्हरी लेसन कसा घ्यायचा त्याचं मस्तपैकी मांडणी केलेली आहे. इथं 40 लेसन आहेत, थोडेसे जास्त लेसन आहेत 3रीला. तर सरासरी 1 वर्षभर पुरतील एवढे कंटेंट मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आता सगळं दाखवायची गरज नाही, तरी पण मी तुम्हाला एखादा वर्ग करून दाखवतो. एक समजा 5वीचा घेतला मी, एकाडे घेतला. हे 5वीचा वर्ग आहे. तिथं बघा साधारणतः 39 40 असे लेसन घेतलेले आहेत. सगळे काय कंटेंट रेडी आहेत. कुठलं प्रॅक्टिकल घ्यायचं ते तिथं दिलेलं आहे. जिथं आवश्यक आहे तिथं व्हिडिओ पण दिलेला आहे. आणि साहजिकच 4थीच्या खाली मुद्दाम मी व्हिडिओ दिलेले नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की मी
मला तरी असं वाटतं आहे की ती विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओ देऊन विद्यार्थी लर्न करणार नाही आहेत, तुम्हाला स्टाफलाच ट्रेनिंग द्यावं लागणार आहे. तर तुम्हाला मी या दोन्ही गोष्टी दाखवल्या. एक तर सॉफ्टवेअर दाखवलं कसं असणार आहे, मुद्दाम त्यांचे तुम्हाला मी कंटेंट लिहून दाखवले की साधारणतः कंटेंट कसे असणार आहेत. आता शेवटच्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला मी माझा बिझनेस प्लॅन सांगतो आणि मग तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता. बिझनेस प्लॅन काय आहे तो पण मी पटकन सांगतो थोडक्यात. तर पुन्हा एकदा फास्ट, 1ली ते 9वीचे म्हणजे 9 वर्गाचे सर्व कंटेंट आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण 1ली ते 9वीचे वर्ग यांना कॉम्प्युटर सायन्स हा विषय शिकवणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर पहिला बिझनेस प्लॅन असा केला आहे मी की आपण काय करू शकतो, आपल्याकडे जे विद्यार्थी आहे जे 10वीच्या पुढचे काही महिला वर्ग असेल किंवा 12वीच्या मुली असतील, मुलं असतील, तर तुम्ही त्यांना ही ऑफर करू शकाल. त्यांना सांगू शकाल की हा कोर्स केला तर त्यांना आपण पार्ट टाईम काय होईना जॉब देऊ शकू. आता मी काय टार्गेट केलेलं आहे, मी टार्गेट केले आपले जे विद्यार्थी सध्या त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना आपण ऑफर करू शकतो आणि सांगू शकतो हा कोर्स तुम्ही करा की जेणेकरून तुम्हाला पुढे बऱ्याचशा गोष्टी लर्न करायला सोपं जाईल. त्याच्यानंतर काही शिक्षक मंडळी आहेत, आपण त्यांना टार्गेट करू शकतो. अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना टार्गेट करता येईल तुम्हाला. अगदी गृहिणीसुद्धा हा कोर्स करू शकतात. त्याचं कारण असं आहे की त्यांची जी मुलं आहेत, समजा त्यांचा मुलगा 5वी किंवा 6वीला असेल किंवा 4थीला असेल किंवा 3रीला असेल, तर अशा गृहिणीला तुम्ही जर हा कोर्स करायला सांगितला तर सरासरी आपण काय करणार, विद्यार्थ्याकडनं 2,000 फी घेणार आहोत आणि वरच्या वर्गांची 3,000 फी घेणार आहोत. तर सरासरी 2,500 ते 3,000 फी घेतोय आपण. समजा आपण 2,500 जरी पकडली तरी 9 वर्ष तो विद्यार्थी आपल्याकडे येत राहिला तर 9×5=45 म्हणजे जवळजवळ 22,500 रुपये त्या व्यक्तीला खर्च होणार आहे त्या विद्यार्थ्यावरती 9 वर्षाचा. तर आपण हा जर सिलेबस त्या महिलेला शिकवला तर ती महिला काय करेल, घरात त्यांच्याकडे कॉम्प्युटर असेल त्याच्यावरती आपल्या मुलाला हे सगळे लेसन शिकवेल. कदाचित त्या कुटुंबामध्ये 2 किंवा 3 मुलं असतील तर तिघांनाही ती तेवढ्या एकाच फीमध्ये शिकवेल. मग आपण किती फी ठेवलेली आहे, साधारणतः 7,500 फी ठेवलेली आहे. मी काय करतो, जरा पेन ओपन करतो म्हणजे मला तुम्हाला डिरेक्ट करायला सोपं जातं. एकच मिनटं, मी पेन ओपन करतो. आता हे जे केले मी माझ्या सेंटरचं तुम्हाला सांगतो बिझनेस प्लॅन, आणि तुम्ही मला सांगा की तुम्ही ह्या बिझनेस प्लॅनवरती तुम्हाला काय वाटतं. तर मी जो प्लॅन केला तो माझ्यासाठी केला आहे, पण तुम्ही तो डायरेक्टली अप्लाय करू शकता स्वतःच्या सेंटरसाठी. तर मी काय बिझनेस प्लॅन केला, मी साधारण त्याची फी ठेवलेली आहे 7,500 रुपये फक्त. मी 7,500 रुपये फी ठेवलेली आहे. 7,500मध्ये मी सरासरी असं डिसाईड केलं आहे की कमीत कमी आपण 20 तरी विद्यार्थी घेऊ शकतो ॲडमिशन, आणि त्या 20 विद्यार्थ्यांचे 7,500 प्रमाणे किमान आपण 1.5 लाखाचं रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. आता प्रश्न हा विचारतात मला विद्यार्थी ॲडमिशन घेताना की किती महिन्याचा किती वर्षाचा हा कोर्स आहे. तर साहजिकच मी त्यांना ड्युरेशन न सांगता त्यांना मी सिलेबस सांगतो. हा जो सिलेबस आहे 1लीपासून 9वीपर्यंतचा हा सगळा सिलेबस तुम्हाला मी शिकवणार आणि त्याची ही फी आहे. तुम्ही दररोज येऊन तुम्ही जर का 3 महिन्याचा सिलेबस पूर्ण केला तर 3 महिन्याचा कोर्स आहे हा. जर तुम्ही 4 महिने लावले तर 4 महिन्याचा कोर्स आहे हा. आणि तुम्ही जर खरंच वर्ष लावलं, तुम्ही आठवड्यातून एकदा येत आहे, 2दा येत आहे किंवा ओनली संडे येत आहे, तर तुम्हाला वर्षभर लागेल. तर वर्षभराचा हा कोर्स आहे 7,500. फीस तेवढीच आहे, कंटेंट तेवढेच आहे, फक्त कंटेंट संपला की कोर्स संपला. तर या स्वरूपामध्ये घेतोय, त्यामुळे 1.5 लाखाचा रेव्हेन्यू सहजपणे इथं आपल्याला काढता येईल. मी 20च ॲडमिशन टार्गेट पकडलेलं आहे आणि त्यासाठी मी टार्गेट पकडलेले आहेत. पुन्हा सांगतो, मी विद्यार्थ्यांना कन्वर्ट करायचा प्रयत्न करतोय. शिक्षकसुद्धा कन्वर्ट होतात आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक तर इझिली कन्वर्ट होतात. अंगणवाडी सेविकांना सुद्धा तुम्ही ऑफर द्या, कारण सगळ्या आमच्या भागात तरी मावळमध्ये तरी अंगणवाडी सेविका सहजपणे कोर्स करू शकतात, कारण त्यांच्याकडे सुद्धा एक संगणक आलेला आहे. आणि मग त्यांना सुद्धा असं वाटतं की ॲडिशनल काही गोष्टी शिकू शकतो आपण. तर स्वतः शिकले तर ते विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. आणि गृहिणींना मी सांगितलं तसं जर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तर गृहिणीसुद्धा कन्वर्ट होतात. MA कोर्स केला की पुढचा कोर्स हा करता येईल, कारण कुटुंबातील इतर मुलांना शिकवायची जबाबदारी तुम्ही उचलू शकता, हे तुम्ही त्यांना सांगू शकाल. तर अशा प्रकारे इथं मी 1.5 लाखाचा प्लॅन तुम्हाला समजावून सांगितला. नंतर बिझनेस प्लॅन नंबर 2कडे वळूया आपण. हा पहिला बिझनेस प्लॅन होता. बिझनेस प्लॅन नंबर 2 काय आहे, तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, स्टार्ट कोर्सेस ॲट युअर सेंटर. तुम्ही तुमच्या सेंटरच चालू करा ना. कोर्सचं नाव काय ठेवणार आहे आपण, कॉम्प्युटर स्किल नाव ठेवा, किंवा मी ठेवलं तसं तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स ठेवता येईल. 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर सायन्स हा वर्ग.
येऊन जाऊन त्यांना एम एससाठी ऑफर करण्यापेक्षा ते मुलं आपल्याकडे एम एससाठी करणारच आहेत, पण आत्ता नको. पण एम एससाठीच्या ऐवजी त्यांना आपण पहिलीपासून तर 9वीपर्यंत ज्या वर्गात तो विद्यार्थी आहे, समजा एखादा 4थीचा वर्ग विद्यार्थी आला तर त्याला पहिलीपासून शिकवायची गरज नाही, डायरेक्टली त्याला 4थीच्या वर्गातलेच लेसन शिकवायचे. गरज पडली तर 3रीचं आपण थोडंसं त्याला रिव्हिजन देऊ शकतो. गरजेचं नाही की त्याला पहिली, दुसरी, तिसरी मगच 4थीला टाकायचं, असं काही गरजेचं नाही. एखादा 7वीचा विद्यार्थी आला तर डायरेक्टली आपण 7वीचाच त्याला लेसन शिकवणार आहोत. पाहिजे असेल तर 6वी, 5वीचं त्याला फास्ट रिव्हिजन देऊ शकतो 1-2 लेसनमध्ये. तर या स्वरूपात जे विद्यार्थी तुमच्याकडे येतील ना, ज्या वर्गाचे येतील त्या वर्गाचा सिलेबस तुमच्याकडे रेडी असेल आणि त्यांना शिकवता येईल. मग इथं काय तुम्हाला किती कमाई करता येईल, जर का तुम्ही साधारणतः 2,000 फी ठेवली, एका वर्षाची फी आहे ती 3,000 रुपये आपण एका वर्षी फी ठेवली 5वी ते 9वीची. 5वीच्या पुढं आपण ठेवू शकतो 3,000 रुपये एका वर्षाची फी, आणि इथं 1ली ते 4थी करता 2,000 फी पालक द्यायला सहजपणे तयार असतात. मी माझ्याकडे नियोजन कसं केलेलं आहे, आठवड्यातून मी 2च दिवस त्यांना घेतो. माझ्याकडे शनिवारी मी क्लासला सुट्टी देणार आहे, म्हणजे इतर बॅचेसला. त्यामुळे त्या दिवशी फक्त हीच मुलं माझ्याकडे येतील. त्या दिवशी फक्त हीच मुलं येतील. रविवारी सगळ्यांना सुट्टी राहील क्लासला, म्हणजे स्टाफला सगळ्यांना, कोणा टेन्शन नको आहे. पण तुम्ही सॅटर्डे संडे करू शकता. मी माझा प्लॅन सांगतो मी कसं केलेलं आहे. मी शनिवारी इतर सर्व कोर्सेसला सुट्टी ठेवलेली आहे आणि त्या दिवशी फक्त हीच मुलं माझ्याकडं येणार. मग या विद्यार्थ्यांना अगदी 100 विद्यार्थी आले तरीसुद्धा मी सहजपणे नियोजन करू शकतो. 200 आले तर और भी अच्छा. जितक्या बॅचेस आहेत तेवढ्या बॅचेस मला ॲडजस्ट करणं पॉसिबल आहे फक्त शनिवारी. आणि इतर दिवशी मी काय करतो, आणखी समजा सोमवारी काय करतो, 1ली आणि 9वीच्या मुलांना एकत्र बोलवतो. मग ते दिवसभरात कधी पण येतील, त्यांच्या सोयीनुसार येतील. या पद्धतीने 10 किंवा 20 मुलांना फक्त मी सोमवारी बोलवतो, 20 मुलांना मी मंगळवारी बोलवतो, 20 मुलांना मी बुधवारी बोलवतो, 20 मुलांना गुरुवारी, 20 मुलांना शुक्रवारी. असे 5 दिवसामध्ये 100 मुलं कव्हरअप करतो मी. शिवाय शनिवारी मात्र सगळ्यांना कंपल्सरी बोलवतो. म्हणजे एक विद्यार्थी क्लासमध्ये जास्तीत जास्त 2च दिवस येतो. त्यामुळे 2च दिवस त्याला आपल्याला शिकवायचं आहे. आठवड्यातून 2च दिवस, म्हणजे महिन्यातून जास्तीत जास्त त्याला 8च लेसन आपल्याला घ्यायचे आहेत. आणि मुलांना रिव्हिजन खूप वेळा घ्यावी लागते. जे काल शिकवलं ते पुन्हा एकदा शिकावं लागतं आणि मग नवीन गोष्ट थोडीशी शिकवावी लागते. तुम्ही जर रोज त्यांना नवीन गोष्टी शिकवल्या तर अजिबात त्यांना जमणार नाही. तर त्यांना टप्प्याटप्प्याने अगदी हळूहळू त्यांना स्पिन म्हणतात ना, एकदम हळूहळू त्यांना शिकवावं लागणार आहे, स्टेप बाय स्टेप शिकावं लागणार आहे. आणि वर्षभर हा कार्यक्रम चालतो. त्यामुळे पालकसुद्धा आनंदाने 2,000 रुपये इझिली देतात. त्यामुळे इथं काउंट तुम्हाला सहजपणे वाढवता येणं पॉसिबल आहे. इथं जर का ॲव्हरेजली दोन्हीचे तुम्हाला सरासरी 150 ते 200 मुलं गोळा करता आली, अगदी 100चं जरी टार्गेट पकडला तरी 100 मुलं जरी आली तुमच्याकडं तरीसुद्धा बघा यांचा ॲव्हरेज जो होतो दोन्ही मिळून 100 बरं का. समजा 1ली ते 4थीचे 43 मुलं आहेत आणि 5वी ते 9वीचे काही 50-60 मुलं आहेत. टोटल बघा 100चं टार्गेट पूर्ण करायचं असं तुम्ही ठरवलं तर 100 मुलांचं टार्गेट पूर्ण केलं तर यांचे ॲव्हरेज साधारणतः 2,500 ते 3,000 फी होते. इथं 3 लाखाचं तुमचं आरामात प्लॅन सक्सेस होऊ शकतो. आणि पालकांना कन्व्हिन्स करणं खूप सोपं आहे. आणि गंमत म्हणजे तुम्ही जूनला ॲडमिशन घेऊ शकता, जुलैला घेऊ शकता, ऑगस्टला घेऊ शकता. जून तर गेला नाही का, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, अगदी दिवाळीपर्यंत, काय दिवाळीनंतर पण ॲडमिशन घेता येईल. कुणी एखादा जानेवारी महिन्यात आला तरी ॲडमिशन घेता येईल. साधारणतः 15 मार्चपर्यंत बॅचेस चालू ठेवायच्या. 15 मार्चपर्यंत कोर्स कसा संपेल हे बघायचं, कारण पुढची मेगा बॅच आपल्याला परत हँडल करायची आहे. मग ह्याच्यातून परत कन्वर्ट करायला तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. त्यामुळे ड्युरेशन सांगत नाही, आपण त्यांना कंटेंट सांगतो. तर अशा प्रकारे बिझनेस प्लॅन नंबर 1ला तुम्हाला मी 1.5 लाखापर्यंत रेव्हेन्यू कसा जनरेट करता येईल हे सांगितलं. बिझनेस प्लॅन 2ला सुद्धा 2.5 ते 3 लाखापर्यंत सहजपणे जनरेट करता येईल रेव्हेन्यू तुम्हाला. आणि आता आणखी एक शेवटचा प्लॅन तुम्हाला दाखवतो. बिझनेस प्लॅन नंबर 3. नंबर 3 काय आहे तर इथं मी तेच उल्लेख केलेला आहे जो आपण प्लॅन नंबर 2 केलेला होता, की आपण आपल्या सेंटरला घेतोय. त्याच्याऐवजी आपण जवळपासच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना टायअप करू शकतो. बऱ्याचशा शाळांकडं आज संगणक आहेत आणि त्यांच्याकडे शिक्षक पण आहेत, पण त्यांना काय शिकवायचं त्यांच्याकडे प्लॅनिंग नसल्यामुळं अक्षरशः ड्रॉइंग आणि वर्डपॅड नोटपॅडच्या पुढे ते जातच नाहीत. काय शिकवायचं त्यांना प्रश्न पडतो. पण तेव्हा आपण व्यवस्थित सिलेबस दिला, आपल्याकडची काही लोक तिथं नेमली, तर मला वाटतं 5,000 रुपये महिना घेऊन कुठलाही एखादा विद्यार्थी काम करायला तयार होतो एखाद्या शाळेमध्ये जाऊन. तर 5,000 तुमचा महिन्याचा खर्च असेल. जास्तीत जास्त 8 ते 9 महिने शाळा असते. 8 महिने पकडले तर 8 म्हणजे 40,000 रुपये तुम्हाला खर्च असणार आहे एका शाळेला. बरं, इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे, 40,000 खर्च. आता त्या हिशोबाने आपण किती विद्यार्थी घ्यायचे आहेत शाळेबरोबर तसं निगोशिएशन करता येतं, की आम्हाला एवढे विद्यार्थी पाहिजेत, तेवढे विद्यार्थी पाहिजेत.
आणि त्यामुळे एवढी फी ठेवता येईल. जर मला एखाद्या शाळेतून 300 विद्यार्थी मिळणार असतील तर मी फी आणखी कमी ठेवील. मला कमीत कमी 1.5 लाख तरी भेटले पाहिजेत. जर 300 विद्यार्थी भेटणार असेल तर मी 500 रुपयाप्रमाणे घेईल. मग तो 9वीचा विद्यार्थी असो किंवा पहिलीचा विद्यार्थी असो, वर्षभराचे 500 रुपये. तरी 1.5 लाख रुपये माझे होतात. 1.5 लाख मला मिळतात. त्यातले 40,000 खर्च वजा करून मला 1 लाख रुपये जरी रेव्हेन्यू शिल्लक राहिला तरीसुद्धा पुरेसा आहे. स्टाफला फक्त ट्रेनिंग द्यायचं आहे, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना फक्त ट्रेनिंग द्यायचं आणि ते शाळेमध्ये जातात. तिथंसुद्धा आठवड्यातून फक्त एकच दिवस विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. ते कसं शिकवायचं, कसं प्लॅनिंग करायचं, ते स्कूल मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळं तुम्हाला मी देतो. कारण ऑलरेडी मी काही शाळेमध्ये असे कोर्सेस कंडक्ट केलेले आहेत आणि चांगला रेव्हेन्यू जनरेट होतो. तुम्हाला हे 1 लाखाचे जर 2 लाख करायचे असतील तर सिम्पल आहे, तुम्हाला 2 स्कूल शोधावे लागतील. जर 3 स्कूल शोधल्या तर तुमचे 3 लाख होतील. आसपासच्या छोट्या स्कूलसुद्धा सोडू नका. अगदी काही काही शाळेमध्ये 50 किंवा 40 विद्यार्थी असतात. तर अशा शाळेमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रकल्प सहजपणे राबवता येईल. थोडं तिथं इन्कम कमी होईल, पण तिथं रोज पण जावं लागणार नाही. आठवड्यातून तुम्हाला 1 किंवा 2 दिवस पाठवणारा एखादा विद्यार्थी पाठवायचा. 50-50 विद्यार्थी असलेल्या तुम्हाला 3-4 जरी शाळा भेटल्या, मी तो म्हणेल 5 शाळा भेटल्या, तर एकच माणूस त्या 5 शाळेला कव्हर करू शकतो. सोमवारी ही शाळा, मंगळवारी ही शाळा, बुधवारी ती शाळा, असं त्याला एकाच माणसाला काम द्यायचं. त्याला पगार दिला 5,000 आणि जाण्यासाठी काही थोडंसं पेट्रोलिंग खर्च दिला, सो मॅक्सिमम तुम्हाला 7,000 रुपये खर्च येईल. पण त्या 5 शाळेतून जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून त्याचं पेमेंट वजा करून, खर्च वजा करून नक्कीच तुम्हाला लाखभर तर नक्कीच राहतील. म्हणजे किती लहान शाळा असली तरीसुद्धा हा प्लॅन इझिली सक्सेसफुल होऊ शकतो. तर असे तुम्हाला मी 3 बिझनेस प्लॅन माझ्या वतीने तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमचे काय प्रश्न असेल तर मी ते विचारा. त्यापूर्वी फक्त माझ्याकडे आणखी एक प्लॅन आहे, तो तुमच्यासमोर ठेवतो. प्लॅन नाही येतो, पण ॲडिशनल सॉफ्टवेअर आहे ते पण सांगतो. हे पहिल्यांदा त्या सॉफ्टवेअरबद्दल बोलतो. मी जे आता तुम्हाला देणार आहे, माझ्याकडं काय आहे तर माझ्याकडं 1ली ते 9वीचं ट्रेनिंग देता येईल असं सॉफ्टवेअर आहे. कंटेंट रेडी आहेत आणि स्टाफला मी ट्रेनिंग पण देणार आहे. तुमच्याकडे स्टाफ असेल त्याला व्यवस्थित पूर्ण ईच अँड एव्हरी गोष्ट कशी शिकवायची, ते कसं डिलिव्हर करायचं हे पूर्ण शिकवणार आहे. त्याची टोटल जी कॉस्ट आहे ती फक्त 18,000 आहे. म्हणजे सरासरी एका वर्गाची फक्त आपण 2,000 रुपये कॉस्ट ॲव्हरेजली लावलेली आहे. इथं तुमच्या सेंटरचं ब्रँडिंग असणार आहे. सेंटरच्या ब्रँडिंगसह तुम्हाला हे 9च्या 9 कोर्सेस तुमच्या सेंटरला शिकवता येणार आहेत, घेता येणार आहेत. आज जे इथं लोक आलेले आहेत, आता जवळजवळ 100 लोकांनी नोंदणी केली होती त्या ग्रुपमध्ये, पण जे आता प्रत्यक्षात समोर आहेत मी त्यांच्याकडे ते ऑफर देतो. फक्त एक ऑफर अशी आहे, जे लोक आज रेडी होतील मॅडमला लगेच छाया मॅडमला कॉल करा, तुम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. त्यांना सांगा की आम्ही हे सॉफ्टवेअर घ्यायला तयार आहोत, तुमचे काय प्रश्नाचे उत्तर मी देतो. तर तुम्हाला मी ह्याला 6,000 रुपये सवलत द्यायला तयार आहे. तर तुम्हाला फक्त 12,000मध्ये हे सॉफ्टवेअर मिळू शकेल. आणखी एक ऑफर देतो मी. ती ऑफर अशी आहे की तुम्हाला सेम जसं आपण आता 1ली ते 9वीच्या वर्गासाठी घेतोय, तसंच काही लोकांनी ऑलरेडी माझ्याकडे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. आता जे समोर आहेत आपले त्यातले बरेचशा लोकांनी घेतलेले आहे सॉफ्टवेअर. त्यांनी घेतले, मग घ्यायची गरज नाही आहे. पण सेम बिझनेस प्लॅन तुम्हाला वापरता येतो. तुम्ही तुमच्या सेंटरला तो कोर्स चालवला तर तुम्ही एका विद्यार्थ्याकडनं 5,000 फी घेऊ शकता. बेसिक, फाउंडेशन आणि ॲडव्हान्स असे 3 कोर्सेस तुम्हाला घेता येतात. सेम तुम्ही विद्यार्थ्यांना शिकू शकता. बेसिकला 1,000 रुपये फी घ्यायची, जास्त फी घ्यायची गरज नाही. फाउंडेशनला 1,500 घेऊ शकता आणि ॲडव्हान्सला मग तुम्ही 5,000 फी घेऊ शकता. असे 3 स्पोकनचे कोर्स तुम्ही रन करू शकता. सेम पॅटर्नने तुम्ही शाळेला सुद्धा टाईप करू शकता. कुठल्याही शाळेत जाऊन तिथं मात्र 8 ते 10 दिवसामध्येच कोर्स कंप्लीट करायचा असतो. त्यामुळे मुलाकडनं हार्डली 50 रुपये फी घेतली, एका विद्यार्थ्याची 50 रुपये फी घेतली तरीसुद्धा एका वर्गात 50 विद्यार्थी असले तरी 2,500 रुपये होतात. असे 10 वर्ग असतील तर 25,000चा रेव्हेन्यू एका शाळेतून साधारणतः 3 ते 4 आठवड्यामध्ये कव्हरअप करता येऊ शकतो. एका टीचरला नेमायचं फक्त आणि त्याला मॅक्झिमम 5,000 पेमेंट दिलं तरीसुद्धा तो ह्या गोष्टी आरामात करतो. कारण शाळेचं टायमिंग शाळेला जास्ती असतं, 3 ते 4 तासच वेळ द्यावा लागतो, फुल डे जावं लागत नाही. तर हा तो प्लॅन आहे, तो सेम टू सेम आपण हा मी पूर्वी राबवलेला आहे. हे खूप लोकांना माहिती पण आहे, म्हणून मी हे मुद्दाम आता हे मुद्दाम त्यात ॲड करायचं कारण काय? कारण असं आहे की समजा तुमच्याकडे येणारे काही पालक किंवा पालक आणि काही विद्यार्थी असे असतील ज्यांना इंग्रजी बोलता येत नसेल, इंग्रजीचं जास्त नॉलेज नसेल, तर कदाचित ते इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना अडचण येऊ शकते.
तर त्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाऊन किंवा इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्याला घरी बसून का विना शिकवायचं असेल, शिकवता यायला पाहिजे असेल तर किमान बेसिक इंग्लिश तरी त्यांना यायला पाहिजे. म्हणून हे ऑफरिंग मी त्याच्याबरोबर मुद्दाम दिलेलं आहे. मी तर आमच्या भागातील लोकांना हे पण सांगितलेलं आहे, काय गृहिणी आहेत त्यांना हे पण सांगितलं, शाळेत जाऊन तुम्हाला उद्योग करण्यापेक्षा काय करा, घरातल्या घरात तुम्ही 1 किंवा 2 PC घ्या. 2 PC वरती सुद्धा तुम्ही घरगुती छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. मुलांना कॉम्प्युटर सायन्सचा विषय शिकू शकता. पहिल्यांदा तुम्ही हा छोटा कोर्स शिकून घ्या. 7,000 पैसे तुमची इन्व्हेस्टमेंट असेल. एखादा लॅपटॉप तुमच्याकडे असतो, त्याला थिन क्लायंट जोडायचा. 1 किंवा 2 लॅपटॉप झाले, 2 स्क्रीन झाले, 2 स्क्रीनवरती ते निवांत विद्यार्थ्यांना शिकू शकतात. त्यांनी 10 जरी विद्यार्थी घेतले तरीसुद्धा 200 रुपये प्रमाणे 2,500 ते 3,000 त्यांचा रेव्हेन्यू चालू होतो. 1 ते 2 तास काम करून त्यांना 2,500 ते 3,000 घर बसल्या कमवता येतील. आता ही रक्कम वाढवायची कशी, इन्कम वाढवायचं कसं, हे पुढचे प्लॅन्स असणार आहेत. तर दॅट्स ऑल. मला वाटतं माझे प्रेझेंटेशन, माझं सॉफ्टवेअर, जे काही कंटेंट तुम्ही सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत. फक्त पुण्याचं सांगतो की मगाशी जी ऑफर सांगितली त्याची कॉस्ट जी होती ती कॉस्ट आहे 18,000 रुपये. त्याची कॉस्ट जी आहे 18,000 आहे. जर तुम्ही आजच्याच नोंदणी करताय तर मी तुम्हाला 6,000चा इथं डिस्काउंट देतोय. आणि ज्यांना स्पोकन इंग्लिश पाहिजे असेल तर स्पोकन इंग्लिशवरती 50% डिस्काउंट म्हणजे 2,500 रुपये तिथं तुम्हाला डिस्काउंट मी देतोय. म्हणजे टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे इथं होईल 12,000 आणि प्लस तिथं होईल स्पोकन इंग्लिशची 2,500. अशी 14,500 रुपयामध्ये तुम्हाला टोटली हा एक नवीन बिझनेस चालू करता येईल, जो वर्षभर तुमच्याकडे चालेल आणि चांगला रेव्हेन्यू तुम्हाला जनरेट करून देईल.